हिंदू नववर्ष गुढीपाडवा राज्यभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे। गुढीपाडवाच्या स्वागतासाठी मुंबई उपनगरामध्ये भव्य दिव्य अशा शोभायात्रा काढण्यात आल्या। कुर्ल्यामध्ये देखील शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी ढोल ताशांचा गजर आहे, लेझिम, झांज पथक, रस्त्या आणि चौकामध्ये काढलेल्या रांगोळ्या तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून तरुणाई या कुर्ल्यातील शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहे आणि यामुळे कुर्ला परिसरामध्ये एक नवचैतन्य आज पसरलेला आहे। या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। हा हिंदू नवर दिवस आहे, गुढीपाडवा आहे। मी कुर्लावासियांना सर्व हिंदू प्रेमी नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। तुम्ही अतिशय चांगला कार्यक्रम हिंदू नवयात्राचा ते काढलेला आहे। लोक हजारोच्या संख्येमध्ये उत्साहाने भाग घेत आहे। सर्वांच्या मनापासून अतिशय अभिनंदन आणि शुभेच्छा। आज पूज्य श्लोक अहिल्याबाई होळकरचा 300वा जन्मशताब्दी वर्ष आहे। याशिवाय यावेळी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने संविधान दिला होता ते संविधानाचे पण 75वा वर्ष आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आपण सर्वांनी घडून आणले त्यांच्या पण 100वा वर्ष पूर्ण होत आहे। हा स्वर्णिम वर्षामध्ये हा यात्राचा विशेष महत्त्व आहे। ने जे आता हे महिला पथकाने जे अतिशय चांगला गोविंदाचा कार्यक्रम केला त्यांच्या पण मी अतिशय अभिनंदन करतो। हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कुर्ला परिसरामध्ये निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये कुर्ल्यातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।